सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. चीज बॉल कशी बनवायची? मटर घेतले आणि कॉर्न घेतले. मटर पाव किलो घेतले, कॉर्न अर्धा किलो घेतले मी. आणि आता ते छान आपण त्याचं पेस्ट बनवायचं. मिक्सीला काढून कॉर्न आणि मटरचं पेस्ट बनवलं. आता त्यामध्ये आपण मैदा घालूया अर्धा वाटी आणि त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आणि त्याला थोडंसं मॅश करायचं. छान व्यवस्थित एकत्र सगळं मिसळलं पाहिजे असं मॅश करायचं आणि थोडं 1 चमचा तिखट टाकायचं आणि परत ते कालवायचं. व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, कालवून घ्यायचं. असं व्यवस्थित कालवून घेतल्यानंतर आता आपलं चीज कॉर्न बॉलचं बॅटर तयार झालेलं आहे. चीज घेतले, त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि त्यामध्ये आता गोळा करायचा. त्यामध्ये चीज भरायचं आणि छान गोल असे राऊंड बॉल बनवायचे. आणि आत्ता आपल्याला एक ट्रिक आहे की रवा घ्यायचा, त्यामध्ये बॉल छान मिक्स करायचं आणि ते रवा एकदम बॉलला व्यवस्थित लागला पाहिजे, कारण चीज बॉल हे क्रंची बनतं आणि मस्त खायला पण कुरकुरीत लागतं. तर रवा हे एक छान ट्रिक आहे की तुम्ही त्या रव्याने करून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता आपले बॉल तयार झाले आहे. आता मी कढईमध्ये तेल गरम केलं आणि बॉलसुद्धा टाकले आहे. आता छान कढई थोडी गरम करायची, नंतर मग मीडियम करायची. मीडियम करून मग ते बॉल हळूहळू छान तळले जातात आणि त्या बॉलच्या आतमधलं सुद्धा तळलं जातं. थोडं ब्राऊन होऊ द्यायचं बॉल. चीज बॉल हे थोडे ब्राऊन झाले की खायला आणि ते दिसायलाही छान दिसतं आणि खायला पण कुरकुरीत लागतं. आता असे सगळे बॉल्स आपण चीज बॉल तळून घ्यायचे. सगळे व्यवस्थित तळून घेतल्यानंतर ते आपण आता आपले बॉल तयार झालेले आहे. तुम्ही टमॅटो सॉसमध्ये खाऊ शकता. आणि आतमधलं बॉलच्या आतमधलं मी दाखवते किती यम्मी आणि किती बॉल्स, इतकं सुंदर चीज निघालेलं आहे आणि खायलाही टेस्टी आहे. आपले कॉर्न चीज बॉल तयार झालेले आहे.